दिनांक 2/11/74. तुझं पत्र मिळालं. 6 तारखेला तुमच्या वास्तूत स्वामी भक्तांचा मेळाच भरेल. नव्हे, साक्षात स्वामींचे अशा रीतीने आगमनच होणार. सुशा भक्तासाठी भगवंतची विश्वरूप दाखवील. भक्ताला विश्वरूप सावेना म्हणून सगुण कृष्णरूप रथाच्या पुढ्यात पुन्हा सारथी रूपानं दिसू लागलं. पराकोटीचं भक्तप्रेम भगवंताच्या ठाई सातत्यानं असतं. सुशा, सद्गुरू आणि देव यात भिन्नता नसतेच. गुरु तोची देव, नाही का? श्रींचं सगुण स्वरूप अंतरी पहाटे ध्यानात पहा. हळूहळू विशाल रूप अनेक भक्तांच्या आगमनानं अनुभवायला येईल. पुन्हा संध्याकाळी आणि नित्यांतरात ते सगुण रूप आहेच. आता सर्व भक्तांच्या हृदयसिंहासनावर श्रींची चिन्मय मूर्त आसनस्थ राहणार. स्वानंदाचं साम्राज्य सर्व भक्तांना आकळेल. फक्त त्यासाठी प्रत्येकानं सोहम जपात अंतर्मुख व्हायला हवं. सुशा, श्री अखंड ध्यानाला बसून 2 महिने झाले, पण प्रत्येक क्षणी ते अस्तित्व आपल्या अधिक निकट जाणवतं. बहुतेक सर्व अनुग्रहितांना हा अपार आनंद श्रींनी देऊन ठेवलाय. सद्गुरु महिमा शब्दांनी वर्णन करता येतच नाही. अखंड आनंदाच्या तरंगांनी अंतरंग भरूनच असतं. सुशा, श्रीरंगाची, श्री सद्गुरूंची चरणकमळे हृदयकमली असल्याशिवाय हे संभवनीय तरी आहे का? या प्रसादानंतर नित्यच आनंद प्रासादात वास्तव्य घडतंय. याहून स्वर्गसुख वेगळं काय असणार? इथेच रोकडा मोक्ष, देही विदेहत्व आपल्या शरणागत भक्तांना श्रींनी अनुभवण्याचं शास्त्र, तो सोहम जप, ती आपल्या मोठ्या मीत एकरूप होण्याची सोहम जपाची माळ आपल्या गळ्यात बसवून दिली आहे. वैखरीला अनावश्यक बोलण्यातून जाग आणणारा रामकृष्ण हरीचा मंत्र आपण बसून आपल्या सर्व भक्तांच्याकडून ऐकलाय. तो सर्वांच्या कानात अजून निनादतो आहे. नरनारी हरिरूप दिसण्यासाठी हा मंत्र, हा वैखरीचा उद्घोष चालू ठेवायलाच हवा. त्यांच्या लहरी आसमंतात पसरतात अन परिसर आश्रम वाढू लागतो. सुशा, श्रींनी 17 जूनपासून भक्तांच्याकडे पाठ केली नव्हती, तर ईश्वरी सन्मुख अशी ती अवस्था होती. सगुण लीला केव्हा तरी संपविताना संतांना भक्तांचे मायापाश मागे खेचतच असतात. आपल्याला व्यथित करणारी व्याकुळता आपल्या माऊलीला अनंत पटीनं जाणवत असणार. ती सर्व व्यथा आतल्या आत जिरवून आपल्याला मूक भाषेत आई सांगत होती, मी पाठ केली नाही, मी ईश्वरोन्मुख आहे. माझ्या मागोमाग ईश्वराभिमुख राहण्याचा हा संकेत आहे. सगुण दर्शन निर्गुणात आपल्या भावबळे नित्य घ्या. आता स्थलकालाचे बंध नाहीत. हा माऊलीचा संदेश भक्तांच्या ध्यानी आला असणारच. म्हणून त्या स्वरूपाचे रूप अंतर्धान होताच व्यापक रूपाने जिथे जिथे, म्हणजे मद्भक्ता यत्र गायंत्रा तत्र तिष्ठामी नारद, हे भगवद्वचन श्रींचं आनंदरूप अवतरण पाहून भक्तांच्या खचित ध्यानी येईल. विभक्ती विरलेली भक्ती, गुरु शिष्याचे देवभक्तीचे ऐक्य उकलल्याविना संभवत नाही. हे ज्ञान झाल्याविना अनासक्त कर्म
किंवा साक्षीत्वाने सर्व व्यापार होत नाहीत. थोडक्यात म्हणजे भक्ती, ज्ञान, कर्म ही अलग न होता एकमेकात गुंफल्यासारखी अनुभवाला येतात. आपल्या मानवी जन्माचं सार्थक होण्याची पर्वणी आपल्याला लागली आहे. गुरुकृपेचा अलोटलोट आपल्या सर्व कुटुंबियांवर आणि आप्तेष्टांपर्यंत पोचलाय. श्रींनी बीज अंतरात पेरलंय. त्याला ध्यान, संतग्रंथ वाचन, मनन, सत्संग हे पाणी घालण्याचं काम म्हणजेच साधना. साधना झाली की सधनता. मीच ईश्वर रूप आहे या विस्तृत धनाची जाण. स्वाक्षरीच जागा नाही. स्वाक्षरी हवीच कशाला? अक्षर तत्वात नामरूप विसर्जित झालं. लिहावयाचं तर स्वरूप सुकन्या ही पदवीच लिहिते. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम राम कृष्ण